चला स्पीड अप करा विनंती आहे. थोडंसं जलद गतीने आपण लगेच हा देखील सामना सुरू करतोय आता. राजेशजी पाटील साहेबांचे आगमन झाले. राजेश पाटील साहेब या मंचावरती आपलं स्वागत आहे. तसेच भरतजी पाटील साहेब, संजय सोनवणे साहेब देखील इथे उपस्थित झाले. आपलंही स्वागत आहे. वेलकम ऑन द स्टेज या मंचावरती. आणि मंचावरती येऊन आपण इथे आसन ग्रहण करा. नक्कीच उत्कृष्ट फलंदाज कानकोली यांचे निखिल पाटील यांचं देखील आगमन झालंय. सुधीरजी पाटील आज ऑफिशियल्स आहेत, त्यांना देखील आपण पाहतो. त्यानंतर आमचे डॅशिंग बॉय संकेत बाईंचं देखील आगमन झालंय. या मंचावरती आपलं देखील स्वागत आहे. मॅचकडे आपण जरूर जाऊया सामना पाहण्यासाठी. दरम्यानचा सामना सेकंड मॅच धाव सुरू होतोय. हलक्या हाताने कट केले. पहिल्याच बॉलला आपण पाहतो दरम्यानची दिशा. डिलाइट स्ट्रोक, बॉल जाईल बाउंड्रीच्या पलीकडे. वेलकम फोर. आपण पाहतोय हेदुटणीचा एक सुप्रसिद्ध आवाज करणजी काळन यांना मी इथून मायक्रोफोनची धुरा जरूर सोपवतोय. Test, check. Hey, check. थँक्यू आकाशजी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेल. गावदेवी आदित्य 11 क्रिकेट क्लब कानपुली आयोजित सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषक 2026 मॅच बिटवीन VRCC उसाटणे अँड श्री गणेश वलम या दोन संघांदरम्यानची लढत आपण एन्जॉय करत आहोत. पहिलं षटक आपल्याला रोशनचं पाहायला मिळतंय, जिकडे आतापर्यंत 6 धावा फलकावरती पाहायला मिळतात. बंटी आणि प्रेमची जोडी आघाडीला आलेली आहे. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ लेग फिल्डर अँड देन ऑन साईडचा आपण विचार केला तर एक्झॅक्ट काऊ कॉर्नरला आपल्याला फिल्डर पाहायला मिळेल. मॅच नंबर 2ला आजच्या संध्येची आपण सुरुवात केलेली आहे. पुढचा बॉल रोशन सॉफ्ट हँड समोर फक्त पुश केला. बॉलचा लाईनमध्ये आला आणि बॅटर थोडासा इकडे हा स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना डबल माइंड झाले. शेवटी फक्त सॉफ्ट हँडने बॅटचा फ्लो जसा लाईनमध्ये आला होता बॉलला पुश केलं समोर.
टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 6 वरती. पहिल्याच बॉलवरती आपल्याला चौकार पाहायला मिळाला. माजी सदस्य आदरणीय राम पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आणि त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. सुस्वागतम. ओहो, टॉस झाला बॉल, लेंथ बॉल पडल्यानंतर हलकासा राईट झाला आणि थेट विकेट कीपर कडे गेलेला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, इन स्विंगर होता, फार आत आला आणि देन जो बाउन्स होता, टर्न अँड बाउन्स, प्लॅन मिस, डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती चौकारून जबरदस्त कमबॅक बॉलर रोशन कडून आपण या षटकामध्ये पाहतोय. लास्ट बॉल P1. वेग चांगला इकडे ऑन ट्राय केला मिड ऑनला. फिल्डर अगोदर होते ते मिड ऑफला आलेले, थ्रो करताय. धाव 1 आलेले. मागे बॅकिंगला यशला आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना श्री गणेश वल्लभ. धावा फलकावरती 7 धावा, 7 for none. गावदेवी आदित्य 11 क्रिकेट क्लब कानपोली यांच्या वतीने आजची 4थी संधी आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. पहिल्या षटकामध्ये फक्त रोशनने 7च धावा खर्च केल्या, जिकडे पहिल्या बॉलवरती चौकार आला होता बॅटर बंटीकडून. मात्र त्यानंतर मात्र कमबॅक, जिकडे फक्त डॉट बॉल येत राहिले होते. वन्स अगेन बंटीला आपण ऑन स्ट्राईक पाहतोय. प्रेमला आतापर्यंत स्ट्राईक भेटलीच नाही. ऑफ स्ट्राईक आहे सुरुवातीपासून आणि VRCC उसाटणे चोळ करतात समीर पाटील. सेकंड ओव्हरमध्ये पहिला बॉल, फुल टॉस होता, हलकी अपील आहे, ऑन साईडला टर्न करायला गेले, शॉर्ट स्क्वेअर लेगने डायरेक्ट हिटला चान्स घेतले. बॉल चाललाय दुसऱ्या बाजूने, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. अंपायरचा सिग्नल येतोय लेग बायज. मनोज पवार सर आणि त्यासोबत सँडी पालकर सर दोघेही मैदानाच्या आतमध्ये. 2 नामवंत अंपायर्सला सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. फ्लिक करायचा होता, मात्र बॅटचा चेहरा फार लवकर बंद केला होता. तिकेट्स घेऊन बॉल हवेत होता, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॅकहँड एरिया. बॉलर समीर येतात, मात्र त्या अगोदर एक धाव दोन्ही बॅटर्स कडून आपल्याला पाहायला मिळाली. बंटी आणि प्रेम कडून. धावा संख्या सध्या श्री गणेश वल्लभची 9 धावा. ओहो, एचा बॉल चालला मागे, शॉट फाईन लेग रिजनला झाले मिस्टेक. मागे आता बॉल चाललाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय, थ्रो करतील आणि सहज तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात त्या 2 धावा. 2 धावांविषयी स्कोर्स आपण विचार केला तर ओव्हरऑल 11 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, जिकडे 3 फिल्डरचा आपण विचार केला. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन आहे, ऑन साईडला डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या एक्झॅक्ट मध्ये फिल्डर आहे. पहिल्या बॉलवरती चौकारून कुठेतरी धावांची गती थोडी कमी झालेली. हा देखील बॉल हलकासा खाली राहिला. जे बॅटरला अपेक्षित होतं की बॉलमध्ये बाउन्स असेल, बॅटवरती बॉल येईल, पण तसं झालं नाही. ऍक्शन रिप्ले ऑफ स्टंपचा फार जवळ आणि अक्रॉस दी लाईन मिड विकेटला टार्गेट करत होते बॅटर बंटी. पुढचा बॉल समीर वन्स अगेन बॅकफुटला थांबला. एज आहे, शॉर्ट थर्डला बॉल चाललाय. फिल्डर फार वेगाने, चांगली फिल्डिंग, थ्रो करण्यासाठी थोडी घाई केले. मागून येते बॅकअप. धाव आली ती 1. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण बघितला तर तो 12 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हळूहळू चालला डाव. 5 ओव्हरची मॅच आहे, आजची दुसरी मॅच आहे. मागच्या मॅचचा आपण विचार केला तर धावा 64 आय थिंक स्कोर आपल्याला पाहायला मिळाला होता. ऑन साईडला फार शफल होऊन खेळलेले आहेत, मात्र डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. चांगली बॉलिंग. आतापर्यंत एकही बॉल समीरने रेंजमध्ये दिला नाही की जो सीमारेषेच्या बाहेर झाला. आणि अशा पद्धतीने इकडे 2 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना श्री गणेश वल्लभ 13 for none.
विचार केला तर 13 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती चौकार पावपल्यामध्ये जी बॉलिंग केली, मग पहिला रोशन असेल आणि then समीर असेल. शॉर्ट फॉर्मॅटमध्ये आपण पाहतो बॅटर्स कडून, आणि इकडे तर वल्लभची एकही विकेट पडली नव्हती, त्यामुळे इरादे तर स्पष्ट होते, ते आक्रमण करायला जात होते, पण एकही बॉल त्यांच्या रेंजमध्ये दिला नाही. थर्ड ओव्हर बॅक ऑफ लेंथ होता, पुल करायला गेले होते, शॉर्ट कटला बॉल चालला, लेग बाय, एक धाव येते आणि सिंगल सोबत स्कोर आपण जर बघितला तर तो 40. सध्या आमचे स्कोरर आहेत, आमच्यासोबत आयुष मात्रे आणि पियुष, दोघंही यंगस्टर, मात्र फार जबरदस्त भूमिका दोघांच्या ॲज अ स्कोरर. प्राप्ती लाईव्ह स्ट्रीमिंग करत आहेत या स्पर्धेचं, ऑनलाईन देखील बरेचसे प्रेक्षक जोडलेत, सर्वांचं स्वागत आहे. इकडे मैदानाच्या आतमध्ये काही क्षणातच आपल्याला ज्यांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. उद्योगपती आणि एवन सरपंच वल्लभशेठ गुलनाश्वर पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे या सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषक कानपुरीमध्ये. 16 वल्लभचं नाव फलक आतापर्यंत पोल करायला गेले, तिकडे संपर्क गावात असं नाहीये. मी क्रिकेटचा फिल्डर फार वेगाने बॉलवरती, नाव फक्त एक आपल्याला पाहायला मिळते. सिंगल सोबत धावसंख्या सध्या 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ते तळेसाचे नो डाऊट. इकडे जी काही बॅटिंग सुरू आहे दोन्ही बॅटर्स कडून, विकेट आतापर्यंत त्यांनी दिली नाही, पण दुसऱ्या बाजूने धावांचा वेगही तितका नाही. हे जे क्रीडांगण याची भौगोलिक परिस्थिती पाहता आउटफील्ड फास्ट आहे, 50-60 धावा बनतात, आपण प्रत्येक धावामध्ये बघितलेलं आहे. पिच होता, लॉफ करायला गेले, बॉल चालला एक्स्ट्रा रिजन मध्ये, फील्डर डीप मध्ये, पहिली धाव झाली, डबलला चान्स भेटणार नाही. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आला, धाव फक्त येते एकच, आणि एका धावेसोबत स्कोर जर आपण बघितला तर तो 80. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्या अतिथींची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, प्रामाणिक, संवेदनशील, इमानदार आणि आपल्या मतदारसंघाच्या, आपल्या गावाच्या विकासासाठी आग्रही असणारे आदर्श सरपंच वल्लभशेठ गुलनाश्वर पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. स्वागत आहे आपलं. बेस्ट टायमिंग सध्या लॉंग ऑन द फिल्डर पकडले कॅच, पहिला धक्का बंटी बाद. फडक्यांचा आतिषबाजी आणि या स्पर्धेमध्ये आदरणीय गुलनाश्वर पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तमाम त्यांच्या सहकार्यांचं या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय सरपंच मदनजी मते साहेब यांच्या वतीने आणि ग्रामस्थ मंडळ कानपोलीच्या वतीने या सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. चौथी रचने आपण एन्जॉय करतोय. मॅच नंबर 2 मध्ये श्री गणेश वल्लभ आणि दुसऱ्या बाजूला VRCC उत्साह खेळते. टोटल स्कोरचा आपण विचार केला तर डावा फलकावरती आतापर्यंत 18 धावा. लास्ट बॉलिंग बंटी मैदानाचा ते प्रेम आहे, मात्र धावा त्या वेगाने आपल्याला दिसल्या नाही. 18 for 1. थर्ड ओव्हर मधला शेवटचा एक बॉल बाकी आहे. गणेश यांना आपण थर्ड ओव्हर मध्ये पाहतो आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये विनय गावण. सॉफ्ट हँड डेलिकेट टच, बॅकवर्ड पॉइंटला बॉल जाणार होता, मात्र तिकडे चांगली फिल्डिंग झाली. सो धाव फक्त येते एकच आणि ड्रिंक्सचा सिग्नल पार करून आला. 3 षटकांचा खेळ संपला. विनयकडे स्ट्राईक असेल. श्री गणेश वल्लभचा धाव फलक 19 for 1. 19 ला 1.
स्वागत आहे गावदेवी आदित्य लेवन क्रिकेट क्लब कानकोली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सरपंच ग्रामस्थ मंडळ चषक 2026 मध्ये आमचे ग्रामस्थ आदरणीय गणेशजी पाटील साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. स्वागत आहे आपले लोकनियुक्त सरपंच आदरणीय मदनजी दोंडराम मते साहेब आणि संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट टीमच्या वतीने या स्पर्धेमध्ये फोर्थ रजनी चौथ्या संध्येचा दुसरा सामना आहे. गणेश वलप आणि दुसऱ्या बाजूला DRCC उसाट खेळते 19 ओव्हर 3 षटकांचा खेळ संपला. विनय गावंड आणि प्रेमची जोडी आताही मैदानाचा आहे. विनयकडे स्ट्राईक आहे. या 12 बॉलमध्ये मिनिमम 25-30 कडे पाहावं लागणार आहे श्री गणेश कानकोलीला. फोर्थ ओव्हर प्रेम पाटील वापी जरूरत आहे त्या बॉल कव्हरचा फील्डर थोडा अगोदर पुढे कॅच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. विनयने डबलला कॉल दिलेला 2 धावा इकडे मिळतात. फार वेगाने टीम मधला कव्हरचा फील्डरचा वेगाने तो बॉल वर देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र शेवटी त्याला समजलं की बॉल पर्यंत तो पोहोचणार नाही. थांबला. पहिला बाउन्स वरती कव्हर करता 2 धावा आणि 2 धावांचा विचार केला तर 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एजा बॉल स्लिपला होता. शॉर्ट शॉटने वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र विनयनेकडे प्रेमला थांबवलंय. धावगड्यामध्ये कोणत्या रस दाखवला नाही. जे काही करायचं ते मी करणार आहे. हा जो कॉन्फिडन्स विनयकडे आपल्याला पाहायला मिळतोय. माजी ग्रामपंचायत सदस्य राम पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला रोख रक्कम 1000 रुपयांचा आर्थिक सहकार्य करण्यात आलं. थँक्यू सो मच मनापासून आभार. 24-1 इकडे पेस ऑफ होता. हलकी फ्लाइट होती बॉल मध्ये. अर्ली बॅट्समॅन स्ट्रेट बॅटने लॉंगॉनला टार्गेट करायला विनय गेला. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाकडून. स्टेप आउट झाले. उडवला आता जसा रेंज मध्ये बॉल आला लॉन्च करण्यात आला. लॉंगॉनचा बॉल मोठा षटकार. एक मोठी स्पर्धा बघितली जी दरवर्षी आपल्या भेटीला येते. आदरणीय भोलेनाथ शेठ पाटील यांच्या वतीने क्रिकेटवरती अतोनात असं प्रेम आहे दादांचं. आणि नेहमीच त्यांच्या गावच्या संघाला असेल त्या गावाला असेल राजकीय क्षेत्रामध्ये एक मोठं नेतृत्व भेटलेलं आहे. हेलिकॉप्टर लुकला अटेम्प्ट होता. खरं बॉल चालला. गाव फेसचा सनी फार वेगाने बॉलवरती आला. यक्षाला सनीला थ्रो करायचा होता फार वेगाने. डबल द्यायची नव्हती. दुसऱ्या बाजूला ते घडलेलं आहे. विनय आणि प्रेम थांबतायत सिंगल सोबत. स्कोर सध्या जाऊन पोहोचला 28. या षटकामध्ये आतापर्यंत धावांचा विचार केला तर धावा 9. लास्ट बॉल बाकी आहे. प्रेम बराच वेळ टाइम स्पेंड करत असं दिसला पण फक्त त्याने 4च बॉलचा सामना केला. त्यामध्ये देखील त्याने 3 बनवलेला आहे. आता शांत राहून जमणार नाही कारण धावा तितक्या नाहीये. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल आहे. धावा फक्त वलपच्या 28. पुढचा बॉल शॉर्ट बॉल पूल करायला गेलेले. बॉल चालला सध्या शॉर्टच्या फिल्डर कडे. वाईट ऑफ स्टंप पासून थोडा जास्त बाहेर होता. ऍक्शन रिप्ले फ्रॉम द विकेट आमचं कॉम्बॉक्स आहे. त्यामुळे फर्स्ट लुक मध्ये बॉल कसा वळतोय आपण सांगूच शकणार नाही. जेव्हा रिप्ले मध्ये आपण पाहू तेव्हा बॉल जरूर समजेल पडल्यानंतर कसा वळतोय. स्वीपला गेले होते. गोलात टाकला होता. शफल होऊन चांगला चेंडू फुल लेंथ प्रेम कडून आलाय. डॉट येतोय प्रेम साठीच. आणि इकडे अर्थातच 4 षटकांचा खेळ संपला. पाय आणि ऑफ स्टंप या दोघांच्या मधून बॉल गेलेला आहे. जबरदस्त देखील चेंडू जो रिप्लेद्वारे आपल्याला प्राप्ती लागली दाखवला. 4 षटकांच्या खेळी श्री गणेश वलपचा दाखवला 34-30.
आणि वहिनींचं काम, दादांचं काम बोलत आहे. सामाजिक क्षेत्राचा मोठा वारसा आहे. आदरणीय गोलरक्षक पाटील नेहमीच या वलभ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य तत्पर असणारं नाव आहे आणि नेहमीच वलभच्या ग्रामस्थांनी देखील त्याची दखल घेऊन त्या पदावरती त्यांना नेहमीच निवडून आणलेलं आहे. 29 ओव्हर 29 धावा, एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सांगेल, मागे जरूर आम्ही 30 बोललो होतो, पण रिवाइज स्कोर 29 आहे. 4 षटकांचा काही संख्या दोन टीम लक्षात घ्या. लास्ट ओव्हर बॉलिंग मार्क वरती नयन, पहिला बॉल खोला, चांगला वेग आहे. ऑप्शनचा थोडा जास्त बाहेर सिग्नल आला. इट्स अ वाईट. आणि फिल्डिंग साठी अंपायरचा डिसिजनला चॅलेंज केलं. वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला, चेक करण्यात येईल टीम अंपायर कडून. नामवंत गोलंदाज याच गावचे सुधीर दादा पाटील आमच्या टीव्ही अंपायर आहेत सध्या. असं बॉल जरूर तिकडे वॉटरूम मध्ये जेतू गोंधळी जे क्रांती लाईव्हचे आमचे फाउंडर आहेत, सीईओ आणि सध्याचे ऑपरेटर देखील. या सर्व टेक्नॉलॉजीज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता अपग्रेड होत आहेत आणि त्याचा फायदा दोन्ही संघांना होतोय, अंपायर्सला होतोय. विकेट किपर थोडे इंटरेस्टेड दिसलेच होते जेव्हा बॉल पिच झाला, अंपायर्सकडून सिग्नल आला. मात्र इकडे टीव्ही अंपायरचा सिग्नल काय असेल त्यासाठी थोडा वेळ आपण थांबतोय. VRCC उसाटणे आणि श्री गणेश वलभमध्ये हा सामना. 4 ओव्हरमध्ये त्या धावा बनल्या नाही. जो वलभच्या धावा फलकाला पाहिजे होत्या पॅनलमध्ये जी चर्चा जरूर असेल, मात्र विकेटही पडल्या नाही. ते एक मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळाली. क्लिअर एव्हिडन्स नाहीये. जॉन वॉर्न अंपायरचा डिसिजन असेल तोच ऍक्सेप्ट असेल. रिव्ह्यू तुमच्याकडे रिटर्न आहे, बट डिसिजन वाईड. प्रवीण, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. दुसरा डॉट आलेला, पहिला वाईट आहे. देन डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 30 धावांपर्यंत धावफलकावरती आहे. विनय गावड ऑन स्ट्राइक. रनवेमध्ये थोडासा अडथळा. प्रवीण शेठ माळी किरणे आणि त्यांच्या समवेत विनोदजी गोंडले साहेब किरणे यांना विनंती आहे यायचं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे या मंचावरती. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. रनवे मध्ये पुन्हा अडचण होतं बॉलरला. पुन्हा झाला बॉलिंग मार्क वरती. हे होतं बराच वेळेला अवॉक. बॉलर जेव्हा रेडी नसतात पण चांगला पर्याय बॉलला न टाकायचा. कारण जर त्या परिस्थितीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, दुविधा मनस्थिती असते, डबल माइंड, बॉल हवा तसा पडू शकणार आणि ग्रीप जर व्यवस्थित नसेल तर बॉल कुठेही जाऊ शकतो. स्कोर सध्या 30 आहे. 5th ओव्हर स्लॉग ओव्हर. पुढचा बॉल शॉर्ट बॉल आउट करण्यात आला. बॅकवर्ड्स पहिले फार वेगाने बॉल वरती येत होते. बॉडीला स्पर्श झाला. बॉल आतच आहे. चांगली फिल्डिंग. पुन्हा कव्हर करत थ्रो. विनयने चान्स घेतली आहे. रनआउटचा धोका होता. रिस्क घेतो रन बॉस. 2 धावा आणि 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतो 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉल बाकी आहेत अजून. विनय हा विचार करणार की इकडून 12-15 धावा त्यांना पाहिजे. 45 प्लस जर स्कोर झाला तर कदाचित सेकंड ओव्हर मध्ये या सेकंड इनिंग मध्ये त्याच्याकडे देखील चांगलं बॉलिंग युनिट आहे. मॅच चांगली होईल. इट्स अ वाईट. वाईट सोबत स्कोरचा पण विचार केला तर 33 धावा धावफलकावरती आहेत. मागच्या 4ही बॉलर्सने जखडून ठेवलं बॅटर्सला. पण मात्र हा जो गोलंदाज आहे थोडासा निधम त्याचा
वारंवार आपण बघितलं अक्रॉस द लाईन गेलं होतं, साऊंड आला ए जॅम्पायला माहिती आहे शॉट खेळलेला बॉल आहे, स्ट्रायकिंग एंडला चांगला थ्रो आलाय, जावं लागेल विनय गावंडला. गावदेवी आदित्य 11 संघाचं आयोजन चाललेलं बॉल आता उरलेले ते फक्त आणि फक्त अजूनही 3 बॉल आहे. चला टॉस साठी यायचंय. सिद्धी करवले जन म्हणून संघाचे कॅप्टन आणि धानसर टीमचे कॅप्टन. आपण लवकरात लवकर टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे याची आपण नोंद घ्यायची. ओहो पोल करण्यात आला आणि थेट बॉल मिड विकेटच्या पल्ल्यात षटकार. षटकार आला आणि या 6 धावांनी स्कोर सध्या जाऊन पोहोचला 40. 40 धावा बनलेला. स्लॉग इट आयुष आला आणि त्याचा बॅट मधून पहिला षटकार देखील आला. गरज या फटक्यांची 2 बॉल आणि बाकी आहेत. 40 वरती धावसंख्या फायटिंग टोटल. ओ वन्स अगेन हॅमर केला, फ्लॅट चाललाय. ए फॉर आयुष, ए फॉर अटॅक, अनदर बिग वन, सिक्सर. सिक्स फॉर 2, 2 षटकार आयुष पाटील कडून आलेलं. स्लॉग हिटिंग जी ओव्हर ज्या धावा पाहिजे होत्या श्री गणेश वलपला त्या सध्या यायला सुरुवात झाली आणि त्यामुळे समीर पाटील यस्य रक्षकाच्या भूमिकेमध्ये आलेला आहे. बॉलरला गाईड करावं लागणार आहे कारण धावांचा वेग आहे. शेवटचा अनेक बॉल बाकी आणि इकडे देखील ट्राय करेल आयुष. ओहो इकडे उडवलाय लॉंग ऑफचा बार. वाह व्हॉट अ शॉट इज दॅट. आयुषच्या बॅट मधून सलगचा 3रा आलाय. 3 बॉल मध्ये शेवटच्या 18 बनल्या आणि श्री गणेश वलपचं धाव फलक 50 अप. 52ला 2 डाव पहिला संपला. VRCC उसाटणीला बनवायचा आहे 53. चला टॉस साठी या. इथे सिद्धी करवलेचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. आम्ही विनंती करतोय धानसरच्या कॅप्टनला या लवकर टॉस साठी. टॉस देखील केला जाईल. मान्यवरांचा सन्मान देखील आपल्याला करायचा. बरेचसे मान्यवर देखील आपण पाहतो आज उपस्थित झालेले आहेत. त्यामधील या परिसरातील नामांकित आणि A1 सरपंच म्हणून ज्यांची गणना लागली जाते ते आमचे नक्कीच भोलानाथ पाटील साहेब एक चांगले पुरस्कर्ते देखील आहेत. त्यांना विनंती करेन की या सामन्याचा टॉस करण्यासाठी आपण इथे यायचे. दरम्यान सामन्याचा टॉस केला जाईल. एका बाजून आपण पाहणार आहोत म्हणजेच जनमान धानसर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जरूर पाहू अपोजिट टीम असेल ती म्हणजेच अगदी सिद्धी करवले. जय गणेश्वर धानसर आणि जनमान क्रिकेट क्लब सिद्धी करवले दोन्ही टीम मध्ये टॉस इथे होतोय. टॉसचा कॉल भोलानाथ पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते. हेड इज अ कॉल. टॉस उडतोय आणि जाऊन पडतोय जरूर धानसरच्या बाजूने. निर्णयाची प्रतीक्षा आहे. धानसर संघ बॉलिंग स्वीकारलेली आहे. आपल्याला सन्मान देखील करून घ्यायचे. मॅचकडे जरूर जाऊ त्याआधी आपण सन्मान करूया. मी आमची संपूर्ण
कंपनी बल्बची रवी पाटील साहेब त्यांना विनंती की आपण इथे यायचंय. तसेच सर्वच कानपोलीचे ग्रामस्थ मंडळ आपण या इथे आपण सन्मानित करूया. भोलाशेठ पाटील राजकीय क्षितिजावरची बुलंद तोफ, सामाजिक वसा आणि वारसा, त्यानंतर शैक्षणिक कला क्रीडा साहित्यिक क्षेत्रामध्ये नवनवीन उपक्रमामध्ये भर घालत ज्यांनी या परिसराचा विकास कसा होईल याकडे सातत्यानं लक्ष दिलं ते आमचे हुन्नरी विकास पुरुष, या परिसराचे भाग्यविधाते, त्यांचा इथे यथोचित मानसन्मान. ग्रुप ग्रामपंचायत कानपोलीचे संपूर्ण ग्रामस्थ मंडळ असतील, त्यानंतर सदस्य असतील, कार्यकारी अधिकारी असतील, या सगळ्यांच्या वतीनं हा सन्मान मंचावरती होतोय. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजेत मान्यवरांसाठी आणि मान्यवरांचा आपण शुभ सन्मान इथे करतोय. तसेच राम पाटील साहेब माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत कानपोली यांनाही विनंती की आपण देखील यायचंय, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. राम पाटील साहेबांचा आपण इथे सन्मान करूया. मी त्यांना विनंती करतो की या आपण आपला सन्मान घेण्यासाठी. दरम्यान आपण सन्मान करून घेतोय रामजी पाटील साहेब ग्रुप ग्रामपंचायत चंद्रकांतजी मते साहेब आणि मदनजी मते साहेब तसंच आमचे नरेशजी पाटील साहेब यांच्या वतीनं आपण आज सन्मान इथे करतोय. अगदी मंचावरती आपण पाहतोय मान्यवरांचा पाहुणचार केला जातोय. पाहुणे येते घरात तोची दिवाळी दसरा या स्पर्धेची चातक पक्षाप्रमाणे आपण वाट पाहतो. मदनजी मते साहेब यांचं संकलन त्यांच्या कल्पकबुद्धीतून साकारलेली स्पर्धा आपल्या सगळ्यांना जरूर इथे पाहायला मिळते. भरतजी पाटील साहेबांचा देखील इथे सन्मान केला जाईल. मी त्यांनाही विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यावं. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मान्यवरांचा सन्मान केला जातोय. भरतजी पाटील साहेब या मंचावरती आपला इथे सन्मान केला जातोय. माझी उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे. तसेच संजयजी भोईर यांचा पुढचा सन्मान केला जाईल. संजयजी भोईर आपण देखील यायचंय आणि त्यांना इथे सन्मानित केलं जाईल. संजय भोईर साहेबांना विनंती आहे. संपूर्ण मान्यवरांचा सन्मान सोहळा आदित्य एंटरप्राइजेसचे सर्व मदनजी मते साहेब यांच्या प्रेमा खातर, यांच्या आपुलकी खातर आपण पाहतो आज या स्पर्धेसाठी अनेकसे मान्यवर प्रवर्ग आपल्याला पाहायला मिळतात, जरूर इथे आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवत आहेत आणि त्या सगळ्यांचा शुभ सन्मान आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. त्यानंतर संजयजी सोनवणे साहेब यांना इथे सन्मानित केलं जाईल. मी त्यांनाही विनंती करतो की आपण देखील या आणि आपला सन्मान आपण स्वीकारा. चला डाव सुरू करा, मॅच चालू राहू दे. तसेच गणेशजी पाटील साहेब आपण देखील याचा सन्मान घेण्यासाठी. गणेशजी पाटील साहेब आपण देखील या सन्मान घेण्यासाठी. करण्यात येत आहे. महाराष्ट्राचं वस्त्रभूषण, वस्त्र अलंकार अर्थातच मायाची उपदार शाल, भगवी शाल परिधान करून त्यांना आपण पाहतो की ते सन्मानित केले जाते आणि हा साई सन्मान हे ती सन्मान मॅचकडे जाणं महत्वाचं आहे. कॉम्बॉक्स मध्ये जाऊयात. पुन्हा एकदा आपण इथून जातोय. विनोदजी पाटील सर भोपर आणि करणजी कालन सर हे दोन यांच्याकडे. थँक्यू आकाशजी. या स्पर्धेची महत्त्वपूर्ण जबाबदारी या विभागातील युवा समालोचक गेल्या काही वर्षांमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांनी छाप सोडलेली आहे आणि आमचे परम मित्र आकाशजी शेखे. थिकेट्स पॉइंटकडे बॉल होता पण फ्री हिट आहे. दॅट्स अ बॅटर सेफ आहे. मागचा बीमर होता, फार वेगाने तो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मात्र श्री गणेश वल्लभच्या स्कॉटकडे पाहता दोन महत्त्वपूर्ण गोलंदाज, जो त्यांचा फ्रंटलाईन बॉलर आहे, नुकतीच त्याला पिसारवेच्या स्पर्धेमध्ये बाईक मिळाली होती, निर्भय असेल आणि त्यासोबतचा शुभम हे नाही आहेत आणि आता ती जबाबदारी उर्वरित दुसऱ्या बॉलरची वाढलेली आहे. पहिल्या षटकामध्ये विनय गावंड 3 धावात.
स्ट्रेट बॅट ऑन दी राईजला गेले होते समोर. जरी लॉंग ऑफला फिल्डर असला तरी तिकडेच टार्गेट करण्याचा प्रयत्न समीर पाटील यांचा होता या बॉलला. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा, हलका शफल झाला ऑफस्टमचा बाहेर. देन हा जो बॉल ऑफस्टमचा बाहेरचाच होता. डॉट आलाय. गोलंदाजी सुरुवातीला दोन्ही पॉवर प्ले मध्ये फर्स्ट इनिंग मध्ये देखील जबरदस्त झाली होती. स्ट्रेट ड्राइव्ह समोर चालला बॉल, लॉंग ऑफचा फील्डर धावतोय. डबलला चान्स घेतले आणि येत असताना आपण पाहतोय 2 धावा. स्टायलिश प्लेअर आहेत. फार पूर्वीपासून आपण समीर पाटील यांना उसाटणे गावासाठी खेळत असताना बघत आहोत. सलामीवीर SP जे खरं तर लिटिल मास्टर आहेत उसाटणेचे, ते जर उभे राहिले तर या धावा त्यांच्यासाठी माग नसतील. या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्वपूर्ण बॅटर आहे समीर. खोला टाकलाय ऑफस्टमचा हलका बार, वेग चांगला होता आणि थोडासा समीर पाटीलचे बॅटर आहे त्यांच्यापासून बॉल देखील लांब होता. डॉट आला. धावा थांबलेल्या 5 वरती या षटकातील असेल आता तो शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आहे विनयच्या षटकातील P1. आणि या ओव्हरमध्ये देखील आपण जर बघितलं तर एकही बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली नाही. इकडे ॲज इट इज फर्स्ट इनिंग जशी चालली होती तशी सेकंड इनिंग. स्टेप आउट झाले त्यावेळी त्या बॉल कव्हरचा फिल्डरचा वरतून चालला. आउटफील्ड फास्ट आहे मागे. डबल चान्स घेतात समीर. थ्रो जर ॲक्युरेट आला काम तमाम. विकेट डाऊन. 6 for 1 आला पहिला धक्का. समीर पाटील इज गॉन. समीर पाटीलला थांबणं गरजेचं होतं, मात्र न थांबता धावला आणि धावत धावत पॅव्हलियन मध्ये पोहोचला. आता रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. कव्हर्सकडे आज बॉल फिल्डरने फार चतुराईने लगेच तो थ्रो केला फिरून आणि बंटीने केलंय काम तमाम. या फ्रेममध्ये समीर जरूर आला. बॅट ड्रॅग जरूर करत होता पण ती पॉपिंग क्रीजमध्ये आणता आली नाही आणि साला पहिला धक्का बसलाय. या मॅचमध्ये टार्गेट आपण पाहतोय ते 53 आहे. 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 2 बॉलर्स प्रमुख जरी नसले तरी विनयने केलेली बॉलिंग पहिल्या षटकामध्ये त्याने सांगून दिलंय. हा जो संघर्ष आहे जितका तुम्ही आम्हाला करायला लावलेला आहे धावा बनवत असताना त्यापेक्षाही जास्त आम्ही तुम्हाला करायला लावणार आहोत. षटक पहिलं संपलंय. 6 धावा आहेत आणि नवीन बॅटर आता प्रेमच्या सोबतीला अंश पाटील. प्रभात सेकंड ओव्हर. पहिला बॉल ऑन साइडला खेचला. बॉल चालला मिड ऑनला चेस करून मागे. डबलला चान्स घेतील. लॉंगचा फिल्डर येतोय. वेळ थोडासा गेलाय तिकडे आणि ही जी बाउंड्री आहे ॲव्हरेज बाउंड्री आपण म्हणू शकत नाही की शॉर्ट आहे, डीप आहे. त्यामुळे जर डबलसाठी जेव्हा बॅटर चान्स घेतील त्यांना विचार करावा लागणार आहे. भौगोलिक परिस्थिती आणि शॉर्ट फॉर्मॅट याच्या 2 गोष्टी आहेत. क्रीडांगण जर डीप असेल, बाउंड्री डीप असेल तर डबलला चान्स लगेच भेटते जर डीपमध्ये फिल्डरकडून मिस्टेक झाली तर. मात्र ही जी बाउंड्री आहे ही ॲव्हरेज आहे. त्यामुळे इकडे जरूर तुम्हाला डबलला चान्स घेता नाही तिकडे पाहावं लागणारे फिल्डर्स काय करतात. 8 धावा. पुढचा बॉल प्रभात. एज आहे आतमधली कडा. बॉल फाईन लेगला चाललाय. थोडेसे उशिराने अंडराम थ्रो देखील त्याने केला. खरं तर बॉलर समोरत होतं प्रभातचं की इकडे डायरेक्ट हिटला जायला पाहिजे होतं त्यांनी, मात्र बॅटर्स वेगाने आले होते. अंश फार वेगाने स्ट्रायकिंग एंडला पोहोचले. सिंगल सोबत धावा संख्या सध्या आपण पाहतोय ती 9 या आकड्यावरती. इंटरेस्टिंग मॅच होईल. आताच असं वाटतंय की हा जो सामना आहे शेवटपर्यंत रंगू शकतो. प्रथमतःच अंश स्ट्रायकिंग एंडला. सेकंड पॉवर प्ले. बॉल बाकी आहेत अजून या षटकातील 4. 22 बॉल 44.
बॅकफूटला कट करायला थांबले होते, मात्र अंपायर सांगतात अँगलने बॉल गेलेला. बॅटर चर्चा करतात, ऑफ स्ट्राईक जे बॅटर आहेत त्यांच्यासोबत ती चर्चा केली जाईल आणि जर तो संकोच त्यांच्या मनामध्ये असला तर मात्र अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलं जातं. मात्र ऑफ स्ट्राईक असलेला प्रेम सांगतोय की व्हॅलिड बॉल आहे, ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉल आलाय, 21 चेंडू 44 पाहिजेत. लॉफ्ट करायला गेले होते मात्र कोलात बॉल आलाय. देन शॉट एक्स्ट्रावरचा फिल्डर जर्सी नंबर 17 क्षितिज, चांगली फिल्डिंग. सिंगल धावसंख्या आपण पाहतोय 10. 10 for 1, 20 बॉल 43 धावा. इकडे बॉलर्सने सुरुवात केलेली आहे. जो पॉवर प्ले बॉलर्स उसाटणे जे चालले होते, इकडे पॉवर प्ले मध्ये बॉलर्स वलभचे चालतात. 2 बॉल आणि बाकी आहेत. उडवलाय, लॉंग ऑन कडे फिल्डर आहे, पाहतोय बॉल आत की बाहेर, गेलाय बाहेर, आलाय षटकार. जितकं एलिव्हेशन पाहिजे होतं तितकं भेटल्या फटक्याला आणि प्रेम पाटीलचा षटकार आलाय. 6 धावांनी स्कोर सध्या 16 आहे. लास्ट बॉल पॉवर प्ले मधला 19 बॉल 37. फुल टॉस आहे, पुन्हा उडवायचा होता मात्र फसला फटका. चांगली कॅच क्षितिज कडून आणि 16 बसते दुसरी विकेट. कोइन्सिडन्स पहा, दोन्ही षटकांच्या शेवटच्या बॉलवरती दोन्ही ओपनर आता जातील पॅव्हलियन कडे. 16 दुसरा धक्का VRCC उसाटणीला. तुमच्या कामाचं नाणं खणखणीत वाजवावं लागतं. त्यासाठी आदरणीय सरपंच मदनजी मते साहेब यांनी केलेली जी विकास काम आहेत या गावासाठी, या ग्रुप ग्रामपंचायतीसाठी, आणि त्यामुळेच हे नाव नेहमीच चर्चेत आहे आणि त्यांच्याच नावाची ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक कानपोली 2026, चौथी रजनी आणि चौथ्या रजनीचा दुसरा सामना. VRCC उसाटणीच्या अगेन्स्ट खेळते टीम श्री गणेश वलभ. 18 बॉलमध्ये 37 बनवायचे आहेत. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती समीरची विकेट आली, दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती विकेट आली प्रेमची. दोन्हीही ओपनर पॅव्हलियन मध्ये आहेत आणि अंश सोबतीला रोशनचं आगमन. ऑफ स्ट्राईक आहेत सध्या तरी, अंशकडे स्ट्राईक आहे. थर्ड ओव्हर मध्ये गोलंदाज प्रथमेश. क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं आहे. एक्स्ट्रा कव्हर सोबत लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑफ सोबत काऊ कॉर्नर अँड देन मिड विकेट. स्क्वेअर लेग पासून डीप फाईन लेग पर्यंत खाली क्षेत्र आहे. शॉर्ट कव्हर आत आहे, पॉइंटचा फिल्डर आत आहे, शॉर्ट थर्डला फिल्डर आहे, शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे. पहिला बॉल प्रथमेश. गोलात बॉल समोर खेळलेत, लॉंग ऑफ कडे, वाईड ऑफ लॉंग ऑफला बॉल आहे, उचलून थ्रो करतील. डबलला चान्स घेतल्या, स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतो आणि त्यामध्ये 2 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांनिशी धावासंख्या पुढे पोहोचले 18. पहिला डाव, पहिल्या 4 ओव्हर्समध्ये तितकं आक्रमण आपल्याला पाहायलाच मिळालं नाही. ॲव्हरेज स्कोर होता 4 ओव्हरमध्ये फक्त आपल्याला 29 धावा पाहायला मिळाल्या. आणि देन जसा आयुष आला होता लास्ट ओव्हर त्याने कॅपिटलाइज केली आणि त्या ओव्हरमध्ये 21 धावा 22 धावा त्याने बनवल्या. फुल टॉस आहे बट इकडे फटका फसला. काऊ फेसचा फिल्डर आत. 1 विकेट डाऊन. 18-3 VRCC उसाटणे. ॲव्हरेज स्कोर असल्यानंतर डबल माइंड बॅटर्स आपल्याला ऑलवेज होत असताना पाहायला मिळतात.
बिकॉज जेव्हा 5 ओव्हरमध्ये 70+ रन असतात तेव्हा बॅटर्सचं एक तर टार्गेट क्लिअर असतं. प्रत्येक बॉलवरती आपल्याला आक्रमण करायचं आहे. मिनिमम पर ओव्हर आपल्याला 15 ते 20 धावा बनवायच्या आहेत. पण जेव्हा आपल्याला 45, 50, 55 पर्यंत टार्गेट पाहायला मिळतं तेव्हा बॅटर्सच्या मनामध्ये 2 विचार असतात. आपल्याला विकेटी टिकवायच्या आहेत, कारण या क्षणाला सुरुवातीला आपण समोरच्या टीमला विकेट दिला तर आपण या मॅचमधून फार लवकर मागे जाऊ. आताचा सामना अजूनही 50-50 आहे. ओहो, खोलात आहे, अपील आहे. इंटरेस्टेड अगोदर गोलंदाज भरपूर होता, मात्र ते लगेचच निघाले. त्यांना समजलं की हा जो आवाज आला शेवटी ती बॅट ड्रॅग स्ट्रोक कंप्लीट करत असताना खाली घासलेली आहे. 18 धावा धावफलकावरती 3 विकेट गेले. टॉप ऑर्डर मधले तिन्ही बॅटर गेलेले आहेत. 5व्या क्रमांकाचा बॅटर विनायक एज मागे. आता कॅच ऑफ झाले, आता चान्स होती, पण या वेळेला मात्र विकेट किपरने चूक केली. आणि फर्स्ट लुक मध्ये असं वाटलं की जी एज होती ती इनर एज होती, त्यामुळे थोडीशी हार्ड कॅच होती. समोर झेपावले देखील होते बंटी. विकेट किपर 14 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 35. हळूहळू बॉलर्स मॅच बनवत चाललेले आहेत. नो डाऊट की इकडे या स्पर्धेचा नियम आहे 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 5 फ्रेश बॉलर वापरायचे आहेत, 2 मुख्य बॉलर नाही आहेत. सो नंतरच्या 2 ओव्हरमध्ये जरूर कुठेतरी तो वीक पॉइंट असेल, मात्र त्यालाही टार्गेट करायला तुमच्याकडे बॅटर पाहिजेत. फुल लेंथ बॉल, वेग चांगला इकडे, इट्स अ वाईड. आदरणीय पांडुरंगचे पाटील साहेब यांचं आगमन झालेलं या ठिकाणी आणि आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. ऍक्शन रिप्ले मागच्या बॉलचा आपल्याला दाखवला जात आहे. वेग चांगला होता. येस, बॅकफुटला बॅटर सरकलेला आहे, त्यामुळे त्याला असं वाटलं की हा जो बॉल आहे फार लांब गेलेला आहे. लांब जरूर होता, पण रिटर्न क्रीजचा आत होता. लॉफ करायला जायचं होतं, टोला लागला बॉल, शॉर्ट मिड विकेटला चालला. मिडॉनचा फिल्डर आला. धाव फक्त आलेले ती एकच. बॉल थोडासा वळतोय, बॅकिंगला फिल्डर आहेत. थोडी घाई केली होती, बट ॲट द एंड एकच धाव गेलेली आहे. अंत भला तो सब भला. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 20-20 धावा फक्त धाव फलकावरती. बॉल बाकी 13 धावा पाहिजे 33. लास्ट ओव्हर मध्ये आलेल्या धावा. लास्ट ओव्हर आयुष कडून जे 3 षटकार आले होते आणि ते षटक होतं ते 22 धावांचं, कारण 4 षटकांच्या क्रीज 29 होत्या. देन तिकडून फ्लाय 51. फ्लिक केला, बॉल हवेत आहे. मिडॉनने प्रयत्न तर केला होता, कॅच पर्यंत पोहोचले नाही. स्ट्राईक असेल ते अर्थातच आता अंशकडे नाही असणार आता, बिकॉज ओव्हर थ्रो झाला. धावा 2 एकंदरीत आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय VRCC उसाटणीला. चेस या मॅच मध्ये 53 धावांचा आहे. 12 बॉलचा खेळ बाकी, 31 धावांची गरज आहे. ड्रिंक्सचा सिग्नल, एक छोटासा ब्रेक आणि पुन्हा एकदा येऊ आपण सरपंच आणि ग्रामसंबंध चषक कानपोलीमध्ये. जीवलग खडा वही सबसे बडा. 12 बॉल आणि 31 धावा. माणूस शाळेत शिक्षणामध्ये बरंच काही शिकतो, पण जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत ती दुनियादारी तुम्हाला शिकता देखील येत नाही. 12 चेंडू 31 धावांच्या मॅचमध्ये गरज आहे आणि या मॅचमध्ये देखील बराचसा अनुभव बॅटर्सला येणार आहे, बॉलर्सला येईल. बिकॉज 2 बॉलर्स आज ॲबसेंट आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये 2 नवीन चेहरे कदाचित श्री गणेश वलप आपल्या समोर घेऊन येईल. श्लोक बॉलिंग मार्कवरती आहे.
फोर्थ ओव्हरमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला बॅटर्सचा आपण विचार केला तर विनायक आणि रोशनची जोडी आहे. मधल्या फळीचे दोन महत्त्वपूर्ण बॅटर आहेत VRCC उसाटणेचे, समीर, अंश आणि प्रेमच्या विकेट नंतर दोघांची जबाबदारी आहे. 12-31 मॅच. श्लोकचा पहिला बॉल. फिल्डिंग मध्ये काय चेंजेस आहेत? शॉर्ट मिड विकेटला 8 ठेवून लॉंग ऑन आहे. डीप मध्ये देखील थोडंसं मिड विकेट बॅकवर्ड आहे. देन डीप स्क्वेअर लेग आहे. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर. शॉर्ट कव्हरचं पॉइंट. थर्ड मॅन आतमध्ये. स्क्वेअर लेगला थोडंसं बॅकवर्ड केलंय. पहिला बॉल. 12-31 मॅच. पहिलाच बॉल फुल टॉस स्वंग करण्यात आला आणि बॉल थेट सीमा पार. लुक त्या ताराप्रमाणे डोळ्यांचा नजरेआड. इट्स आउट ऑफ साइड. सिक्सर. अकॉर्डिंग टू सिच्युएशन षटकार पाहिजे होता VRCCच्या दाबा फलकाला. तो आला विनायकच्या बॅटमधून आणि विनायक सांगतोय की या मॅचचा नायक बनण्याची जबाबदारी सध्या मी स्वीकारली आहे. फिनिशरचा रोल दोघांमधून एका बॅटरला अदा करावा लागणार आहे. लास्टपर्यंत खेळावं लागेल कारण ही जी मॅच आहे, षटकार तर आला आणि क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि तो वेळ बदलवण्यासाठी तुम्हाला चांगला खेळच करावा लागतो. 11 चेंडू 25 धावा. दोन महत्वपूर्ण गोलंदाज ॲज ॲबसेंट असताना श्लोकची जबाबदारी आहे. मात्र पहिला बॉल त्याच्या अगेन्स्ट षटकार आला. आता विषय पण बिनॉनला फिल्डर. सॉफ्ट डिसमिसल. बॉल बॅटचा आत लागलाय आणि आता जावं लागेल पॅव्हलियन मध्ये. धक्का बसवे चौथा VRCC उसाटणीला. चांगली कॅच मिडॉनचा फिल्डर कडून पाहायला मिळाली. खरं तर लॉंग ऑफला ते ट्राय करायला जात होते पण बॉल बॅटच्या थोडासा आत लागलाय आणि जर विनायकने षटकार मारला होता, श्लोकने त्याचीच विकेट काढलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये यश पाटील एंट्री करत आहेत. मात्र मॅच मधलं समीकरण थोडंसं बदलतंय पुन्हा एकदा. षटकार जेव्हा आला असं वाटलं मॅचचं मोमेंटम गेलंय तिकडे बॅटिंग साईडकडे. मात्र पुन्हा असं वाटलं की मॅचचं मोमेंटम विकेटने खेचलंय बॉलिंग साईडने. लॉफ केलाय लॉंग ऑनला. फिल्डर पाहतायत आणि पाहतच राहतील. यश आला आणि त्याच्या बॅट मधून मोठा षटकार. चांगलीच भेट झाली. सगळ्यांनी बघितलेला व्हिडिओ. कसं आहे की आपला समाज ऑलरेडी या सर्व गोष्टींमधून थोडासा बाहेर काय निघतो असं वाटतंय. पण पुन्हा एकदा त्याच गोष्टी पुन्हा पाहायला मिळाल्या. हरकत नाही, मलाही माहीत नाही की चूक कोणाची होती. पण एकाची चूक असेल तर दुसऱ्याने मोठ्या बाबाप्रमाणे ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे होतं. पण तसं नाही. अंगान दादागिरी आगरी आई जिगरी. 9 बॉल आणि 19 धावांची अजून या मॅचमध्ये गरज आहे. विनायकचा षटकार आणि यश आलेला षटकार पुन्हा एकदा VRCC उसाटणे या मॅचमध्ये जिवंत आहे. मॅचला ऑन त्याने केलेलं आहे. एका षटकाराबरोबर 3-4 फिल्डर श्लोककडे गेले होते. ती चर्चा त्यांनी केलेली की यशला आपल्याला रोखावं लागणार आहे. 9 बॉल 19 धावा सध्या मॅचचं समीकरण. थोडासा लांबून खेळला एज होती. बॉल मागे चाललाय. फाईन लेगचा फिल्डर. चांगली फिल्डिंग. वा. कारण बिहाइंड द विकेट जेव्हा जेव्हा जे फिल्डर असतात फार ऍक्टिव्ह असावं लागतं आणि चतुर. बिकॉज जेव्हा जेव्हा मागे बॉल येतो तो सरळ येत नाही. तो पडल्यानंतर किती वळला पहा आणि बरोबर जिकडे वळून जाणार होता तिकडे तो फिल्डर फाईन लेगचा जाऊन पोहोचलाय. चांगली फिल्डिंग आर्यन यांच्याकडून. वा. 2 वर्ष सलग तो ॲज अ 12th मॅन राहिला शिग्नेश वल्लभसाठी. मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतात. विसरू नका केतन मात्रे 2014-15 वाक्यांचे 12th मॅनच असायचे.
मात्र तिकडून आजवर केतनचा प्रवास. यंगस्टर्स ट्रॉफी देवगडच्या देखील नुकतीच आय थिंक परवाच्या रजनीमध्ये त्याने ती कार पटकावली, 7वी कार. आउटसाइड एज. चांगला प्रयत्न केला होता विनयने स्टँडच्या मागून नॉस्ट्राकेटला थ्रो आलाय, पण धाव देखील एक गेलेली आहे. विकेटला चान्स होती, विनयकडून कॅच पाहिजे होती मात्र ती बनली नाही. देन नॉन स्ट्राइक एंडला थ्रो केला, धाव एक बनली आहे. यश पुन्हा स्ट्रायकिंग एंडला आलाय. 36 धावा झालेल्या, 53च्या चेसमध्ये बॉल उरलेत 7 आणि उसाटणीला बनवायचा वल्लभच्या अगेन्स्ट 17 धावा. मॅच ऑन आहे. यश मोठ्या फटक्यासाठी जाणार आहे. श्लोकचा शेवटचा बॉल, 7 बॉल 17. उडवलाय बट इकडे मिस टायमिंग. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडू खाली पकडले त्याने कॅच. विकेट आली आहे यश पाटीलची. 36ला 5 VRCC उसाटणे. शेवटचे 6 बॉल 17 धावांची गरज. पाहतो की सरपंच फक्त गावापुरता मर्यादित असतो, पण या दोन्ही सरपंचांच्या आदरणीय मदनजी मते साहेब आणि आदरणीय पुन्हा शेठ पाटील साहेब यांची चर्चा या संबंध तालुक्यामध्ये, या संबंध जिल्ह्यामध्ये होत असताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेली आहे. मॅच देखील चर्चेसारखी होती आहे, कारण 53 धावांचा चेस जरी असला तर इकडे वलपने देखील जी काही गोलंदाजी आतापर्यंत केली, 2 मेन बॉलर ॲब्सेंट आहेत मात्र श्लोकने कमबॅक केलं. 2 षटकारांसोबत 2 महत्त्वपूर्ण विकेट आल्या. विनायकने षटकार मारला, विनायकची विकेट आली आणि देन यशने षटकार मारला, त्याची विकेट आलेली आहे. सो आताचं समीकरण 6 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. शॉर्ट मीटिंग मधून एक आता रिझल्ट आलाय आणि बॉलर आलाय तो बॉलिंग मार्क वरती आदित्य. आदरणीय सरपंच बुलनाथ शेठ पाटील यांचे चिरंजीव आहेत. आदित्यकडून त्या अपेक्षा आहेत. 6 बॉल 17ची मॅच आहे आणि दुसऱ्या बाजूने VRCC उसाटणे रोशन सोबत सनीची एंट्री झाली, पण मी म्हणेन जास्तीत जास्त अपेक्षा रोशनकडून असतील, पण सध्या तरी त्यांना स्ट्राइक नाही. सनी ऑन स्ट्राइक आहेत. 7व्या क्रमांकावरती सनीची एंट्री झालेली आहे. 6 बॉल 17 धावा. सुरुवातीचे 2-3 बॉल डिसाईड करतील मॅच कशी जाणार आहे, कारण 2-3 बॉलमध्ये जर बाउंड्री आली नाही तर या मॅचमध्ये मागे पडतील उसाटणेवाले. 2-3 बॉलमध्ये षटकार सुरुवातीला आले, मॅच बॅलन्स होईल आणि कुठेतरी मॅचमध्ये कमबॅक असेल बॅटिंग साइड उसाटणेचं. लॉंग ऑन आहे, देन काऊ कॉर्नर आहे, डीप मिड विकेट आहे, एक्स्ट्रा आणि लॉंग ऑफ. पहिला बॉल आदित्य, वेग चांगला होता. आउटसाइड एज गॅपमध्ये बॉल चाललाय, बॅकवर्ड पॉइंटला चाललाय. शॉर्ट थर्डचा फिल्डर पोहोचलाय, डबलला चान्स. थ्रो थोडासा हळू आला आणि 2 धावा. रॉकेट थ्रोची अपेक्षा होती, विनय तेच सांगतात थ्रो वेगाने करायला पाहिजे होता, डबलला चान्स द्यायची नाही आपल्याला. 2 धावा आल्यात. 2 धावसंख्या सध्या पोहोचल्या 38 वरती. 38ला 5 बॉल बाकी आहेत, 5 धावा पाहिजेत 15. वलपची स्पर्धा देखील सर्वांच्या आजही आठवणीत आहे, जी नुकतीच आपल्याला पाहायला मिळाली. आदरणीय बुलनाथ शेठ पाटील यांच्या वतीने सरपंच व उपसरपंच चषक उडवायचा होता. बॉल सध्या चालला लॉंग ऑन कडे. पापा पॅक ऑन ड्राइव्ह होता, डबलला चान्स घेतला, थ्रो चांगला, रन आउट. रोशनला स्ट्राइक पाहिजे होती, जरूर तो ऑन स्ट्राइक आलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूने आता सनीने विकेट सॅक्रिफाईस केलं असंच म्हणावं लागेल, कारण डबलला चान्स नव्हतीच. नवीन बॅटर विकास पाटील मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत, सिनियर प्लेयर आहेत या संघाचे आणि या जोडीला जरूर
इकडून फिनिश करावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूने विकेट नंतर पुन्हा एकदा या खेळपट्टीचे चरण स्पर्श करून जी शॉट मीटिंग केलेली आहे श्री गणेश वल्लभने, तिकडे जरूर गणपती बाप्पांचा जयघोष झाला असेल. आणि आता 4 बॉल 14. एका बॉल नंतर ज्या गोष्टीचा आपण उल्लेख करणार आहोत, फर्स्ट इनिंग मध्ये शेवटी काय घडलं होतं. 4-14 मॅच. पुढचा बॉल आदित्य पाटील उडवलं हवे त्या बट मिस टायमिंग. लॉंग ऑफचा फिल्डर आता पकडली की सोडली आहे. फर्स्ट लुक मध्ये असं वाटलं कॅच पकडली आहे, थ्रो येतोय, विनय पर्यंत येईल त्या अगोदर इकडे पोहोचलाय रोशन देखील स्ट्रायकिंग एंडला. 2 धावा. एक कॅच होती की मॅच. येणारी वेळ आपल्याला सांगून देणार आहे, पण कॅच बॉल जर तुमच्या हातात पडलाय म्हणजे कॅच तुमची होती, नो डाऊट. आणि प्रभात कडून इकडे चूक झाली आहे, ती किती मोठी आहे पुढचे 3 बॉल आपल्याला सांगून देतील. व्यवस्थित चेंडू खाली आले, व्यवस्थित हातांची ओंजळ, पण ती बंद करत असताना थोडी लवकर बंद केलेली आहे. स्वतःचं समीकरण. बॉल बाकी 3 आणि या 3 बॉल मध्ये धावा पाहिजेत 12. शेवटच्या 3 बॉल वरती 18 धावा बनवल्या होत्या फर्स्ट इनिंग मध्ये. थोडासा लांब ठेवला आदित्य नेटचा वाईड. ऑफ स्टंप पासून जास्त बाहेर गेला. वाईड सोबत धावसंख्या पुढे चालली. स्कॉमॉझॉन 42. स्टील रिक्वायर्ड 11. 3 बॉल आणि 11 धावांच्या मॅच मध्ये गरज आहे. शेवटी येऊन स्लॉग गेटिंग केली होती आयुष पाटीलने. 3 षटकार लगावले होते शेवटच्या 3 बॉल वरती आणि त्याच धावा इकडे उरलेल्या, त्याच धावा डिफेंड करत असताना आदित्य प्रयत्न करत आहेत दुसऱ्या बाजूने बनवण्यासाठी. VRCC उसाटणेचा आता रोशन हेलिकॉप्टर लुक. लॉंग ऑनला फिल्डर त्याच्या वरतून मॅच ऑन. षटकार. झालेली आहे, पण पुढचे काही बॉल आपल्याला सांगून देतील ती कॅच किती मोठी होती आणि ती चूक किती मोठी होती. षटकारासोबत कमबॅक झाले. 48 बनलेला 53चा चेस आहे. धावा पाहिजेत 5 बॉल बाकी 2. 15 वरती नॉट आउट खेळत आहेत रोशन, जे सध्या ऑन स्ट्राईक. आदित्य वन्स अगेन. कोलात बॉल उडवला हवेत होता. काऊ कॉर्नरने पकडली कॅच. विकेट डाऊन. शेवटचा 1 बॉल आणि आताही पाहिजे षटकार. आणि येईल आता नवीन बॅटर जो असेल ऑन स्ट्राईक. समृद्धीचे चेअरमन आदरणीय संजयजी पवार साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सहर्ष स्वागत आहे. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये रोशनने षटकार मारला, आदित्यने त्याचीच विकेट काढलेली आहे. आणि शेवटचा आता 1 बॉल. बॅटर नवीन नयन आलेत. 1 बॉल 5 म्हणजे 5 धावांचा आतापर्यंत तर क्रिकेटमध्ये फटका आला नाही. षटकारच मारायचा आहे. सिक्सर आला, मॅच उसाटण्यावाले घेऊन जातील. 5 पेक्षा 6 पेक्षा इकडे कमी धावा. मॅच असेल वलपची. लॉंग ऑफ आताही ठेवला, एक्स्ट्रा कव्हर आताही ठेवलाय. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट. आदित्यने कमबॅक केलेलं आहे, कारण मागच्या विकेटने मॅच पुन्हा बॅलन्स झाले. शेवटचा 1 बॉल, धावा पाहिजेत 5. श्री गणेश वल्लभ की VRCC उसाटणे. आदित्य की नयन. रनवे मध्ये थोडासा अडथळा, रेडी नव्हते बॉलर. पुन्हा चाललेत बॉलिंग मार्क वरती. एक बॉल 5. ड्राईव्ह केलाय, पण इकडे एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरने तो बॉल अडवला आणि हा सामना संपला. 4 धावांच्या फरकाने बाजी मारली श्री गणेश वल्लभने. हार्दिक हार्दिक अभिनंदन.
रक्कम 11,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं. दादांचं मनापासून आभार. थँक्यू सो मच. आपण लगेच जाणार आहोत पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. या सामन्याचा सामनावीर श्री गणेश वल्लभ, आपण कुठेही जाऊ नका. ही सूचना आमच्या मॅनेजमेंट टीम कडून आपणास आहे. यानंतर कदाचित विनर मॅच असेल. दॅट्स वाय